स्कॉलरशिप इयत्ता 7वी तर पहा, यावर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वीच्या इयत्तेसाठी देखील स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे आणि ती एप्रिलमध्ये होणार आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा, वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यावर आधारित हा सराव संचय. पहिला प्रश्न पाहता, स्वर्ग 2 बोटे उरणे, तर याचा अर्थ काय होतो? स्वर्ग जवळ येणे, गर्वाने फुगून जाणे, शेवटच्या टोकाला जाणे का गोंधळून जाणे? तर गर्वाने फुगून जाणे हे असणार त्याचा योग्य अर्थ. कंठस्नान घालणे म्हणजे काय असणार आहे? मार देणे, अंघोळ घालणे, ठार मारणे का रागाने आदळ आपट करणे? तर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे हा अर्थ होतो. त्यानंतर आडाखे बांधणे, भविष्यातील कल्पना करणे, मना जतन करून ठेवणे, अंदाज करणे का खूप चैन करणे? तर आडाखे बांधणे म्हणजे भविष्यातील कल्पना करणे. त्यानंतर कवेत अंबर घेणे, जवळीक निर्माण करणे, आकाशाला मिठी मारणे, फुकटचे श्रेय घेणे का अशक्य गोष्ट शक्य करणे? तर अशक्य गोष्ट शक्य करणे हे असणार त्याचा अर्थ. पास सोडणे, बंधनातून मुक्त होणे, पूर्ण समाधान होणे, मर्जी संपादन करणे, हट्ट सोडून देणे. बा काय असणार आहे पास सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ? तर पास सोडण्याचा अर्थ होतो बंधनातून मुक्त होणे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर करुणा भागणे, एकही शब्द न उच्चारणे, हातपाय गाळणे, दयेची याचना करणे का हैराण होणे? करुणा भागण्याचा अर्थ होतो दयेची याचना करणे. 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर गुजराण करणे, खूप कष्ट करणे, निर्वाह करणे, त्याग करणे का विनवणी करणे? तर गुजराण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निर्वाह करणे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 2 नंबरचा प्रश्न पहा, प्रत्येक प्रश्नामध्ये जो काही वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर त्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला सांगायचे. दुर्दैव ओढवणे, कपाळमोक्ष होणे, घर धुवून नेणे, कपाळ फुटणे का गळ्याशी येणे? दुर्दैव ओढवणे म्हणजे संकट येणे, कपाळ फुटणे म्हणजेच देखील संकटी येणे हे असणारे योग्य अर्थ. धीर गळणे, कंबर कसणे, कंबर कसणे, कंबर वाकणे का कंबर दुखणे? तर धीर गळण्याचा अर्थाचे योग्य वाक्प्रचार आहे कंबर खचणे. त्यानंतर मन अस्वस्थ होणे, गांगरणे, काळजात धस्स होणे, घाबरगुंडी होणे का घालमेल होणे? तर मन अस्वस्थ होणे म्हणजेच घालमेल होणे. दोन्ही वाक्प्रचार सारखा होतो. त्यानंतर अधवा तधवा बोलणे, तोंड काळे करणे, तोंड टाकणे, तोंडाला पाने पुसणे का तोंड वेडावणे? तर अधवा तधवा बोलणे याचं या अर्थाचं वाक्प्रचार आहे तोंड टाकणे. 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. त्यानंतर पक्के ध्यानात ठेवणे, तर पहा घोडे पुढे दामटणे, नजरेत भरणे, कानात ठेवणे का खूणगाठ बांधणे? तर खूणगाठ बांधणे. त्याग करणे, अत्यंत द्वेष करणे, नांगीत टाकणे, तिलांजली देणे का लौकिक मिळवणे? तर तिलांजली देणे हे असणारे योग्य अर्थ दोन्ही वाक्प्रचाराचा. गुटगुटीत होणे, अंगी भरणे, अंगी घालणे, अंगी जिरणे का अंगी आणणे? तर अंगी भरणे हे आहे योग्य वाक्प्रचार. दोन्हीचा अर्थ सारखा होतो. त्यानंतर